वामन दादा पण खूप रागवले होते। म्हणजे सुगंधाविरुद्ध आपण काहीच करू शकत नाही याचा जास्त राग आला होता त्यांना। मला अहिल्याताईंचं बोलणं पटतंय। त्या म्हणतात तसंच वागूयात का आपण? कारण आणखी किती दिवस सुगंधाची मनधरणी करणार होता आपण? तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे आणि याचा निर्णय फक्त तुम्हीच करू शकता। नाहीतरी सुगंधाने आपल्या पुढे काही पर्याय ठेवलेलाच नाहीये। तिचा लवकरात लवकर निकाल लावायला हवा। ती सही करेल म्हणून किती दिवस वाट पाहायची आपण? मग काय करूया? तिला घरात राहायला परवानगी द्यायची? ही कल्पना चांगली आहे। एकदा का तिची सही झाली की तिचं काय करायचं हे आपण ठरवू शकतो। तसंच करूया। मी आलेच। सुगंधा, मला तुझ्याशी बोलायचं आहे। जानकीताई, तू जर त्या कागदांवर सह्या करण्याविषयी बोलायला आली असशील ना तर मला काही नाही बोलायचं बाई तुझ्याशी। मी एकदा सांगितलं ना, मी माझ्या मागणीवर ठाम। तुम्ही माझी मागणी मान्य केल्याशिवाय मी सह्या करणार नाही। उगाच माझं मन वळवायचा प्रयत्न करू नको। तुला कोणी सांगितलं मी तुझं मन वळवायला आलीये म्हणून? मी फक्त तुला आमचा निर्णय कळवायला आलीये। काय वेगळा निर्णय घेणार तुम्ही सगळे लोक? सगळेजण एकत्र बसला असाल, खलबत केली असतील आणि ठरवलं असेल सुगंधाला या घरात राहू द्यायचं नाही। नाहीतरी काय, परशु शेठचा जरी हिस्सा असेल ना त्या वाड्यात, तरी त्याच्या बायकोला काय किंमत आहे हो? मी रस्त्यावरची, माझी कुठं लायकी आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून बसायची? तू सरळ बोलणार आहेस का मी जाऊ? मी सरळच बोलते। वाकड्यात चिरायची सवय ना तुम्ही किल्लेदारांची। आता परशु शेठच्या हिश्श्याची जी काय पार्टनरशिप होती ती दिली असती त्यांना, तर काय फरक पडला असता? काही इकडची दुनिया तिकडे झाली असती का? पण नाही, कुणालाही त्यांचा हक्क मिळू द्यायचा नाही असं ठरवलंच आहे ना तुम्ही किल्लेदारांनी। सुगंधा, मी ऐकून घेतेय म्हणून तोंडाला येईल तसा बडबडू नकोस। मी तुला हे सांगायला इकडे आलीये की तुझी मागणी आम्हाला मान्य आहे। काय तुम्ही खरंच राहू देणार आहात मला घरात? हो, तू अट घातली होतीस ना, ती मान्य केली आम्ही। तू या घरामध्ये राहू शकतेस। त्यामुळे आता चल, उठ आणि मुकाट्याने सह्या कर। चल। सुगंधा, चल। उद्या सकाळी करते की सह्या? का? अगं नाही, ते काय म्हणतात माहितीये का, की संध्याकाळच्या याला ना महत्वाची कामं करू नये। उद्या सकाळी छान आंघोळ पांघोळ करून मग येते की सह्या करायला। ही काय नवीन नाटकं सुरू केली आहेस आता सुगंधा? अगं नाटकं नाही, खरंच सांगते। आणि आता तुम्ही माझी मागणी मान्य केली ना मला या घरात राहू द्यायची, मला काय प्रॉब्लेम आहे सह्या करायला? येते की उद्या सकाळी सह्या करायला। मी पण इथेच आहे, तू पण इथेच आहेस। आणि खरं सांगू का, टीव्हीवर इतका भारी पिक्चर लागलाय ना, तो सोडून यावंसं वाटत नाही बघ। येते उद्या सकाळी येते। जा, तू पण बसतेस बघायला? मी वाटेल ते झालं तरी या कागदांवर सह्या करणार नाही। मी सह्या केल्याशिवाय तुमच्या हॉटेलचं गाडं पुढे सरकणार नाहीये, माहितीये मला। आणखी किती दिवस सुगंधाची मनधरणी करणार होता आपण? तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे आणि याचा निर्णय फक्त तुम्हीच करू शकता।
वाकणीस? साहेब, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोला. काही सिरियस? हो, म्हणजे सिरियसच आहे. आत्याबाईंचा फोन आला होता मला. तिनं पुन्हा फोन केला होता तुम्हाला? हो साहेब, म्हणजे तुम्ही सांगितलं होतं त्यांना की फोन करू नका म्हणून, पण तरी सुद्धा त्यांचा फोन आलाच. हो वाकणीस, तिला अल्झायमर झालाय. ती माझं आणि तिचं झालेलं संभाषण विसरली असेल कदाचित. हो, मलाही तसंच वाटतंय साहेब, पण त्यांनी पुन्हा एकदा तुमच्या लग्नाचा विषय काढला. आणखी काय बोलली? साहेब, त्यांच्या बोलण्यावरनं तरी त्या खूप चिडलेल्या वाटत होत्या. आपण त्यांना फसवतोय असं त्यांना वाटतंय, कारण इतके दिवस होऊन सुद्धा आपण तुमच्या लग्नाबद्दल काहीच हालचाल करत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि उद्या सकाळीच त्यांनी मला भेटायला बोलवलंय. साहेब, काय करावं काहीच कळत नाहीये. आत्याबाईच्या आजारपणाचं काय करायचं हा मलाही पडलेला प्रश्न आहे. पण एक काम करा तुम्ही वाकणीस, तिला तुम्ही कबूल केल्याप्रमाणे तुम्ही घरी या तिला भेटायला. पण तिला भेटण्याआधी मला भेटा. मी सांगतो तुम्हाला काय बोलायचं तिच्याशी ते. ठीक आहे सर, मी येतो उद्या. ठेवतो. काना, ए काना, काना. कोकणात झालीस काय? किल्लेदारांच्या घराला आग लागली का? भूकंप झाला? अरे नाही, त्याच्यापेक्षा भारी बातमी आणली मी. नरसिंह साहेबांनी का नाही आपल्याला इथं राहायची परवानगी दिली. पण मग पुढे पुढं नाही राहायची परवानगी दिली घरात ना आपल्याला. पुढं काय? अरे पुढं काय? पुढं आपली 2 वेळेच्या जेवणाची आणि राहण्याची कायमची सोय झाली का ना? अजून काय पाहिजे? मला उलट त्याच कन्फ्युजिंगचं डाऊटिंग येते. एवढी चांगली बातमी दिली तुला, जाऊ दे तिकडे. ए येडे, विचार कर जरा. रस्त्यावरच्या कुत्र्याला पण बिना मतलब भाकरीचा तुकडा न देणारी किल्लेदार मंडळी तुला 2 कोटी रुपये देऊन वर घरात राहायची परवानगी देते. याच मला काहीतरी डाऊटिंग येते. तू काही लेडी डायनासोर आहे काही तुझ्या एवढं उपकार करायला? हा, विचार कर जरा. तुला लय अक्कल दिली ना देवानी. तूच कर विचार आणि सांग मला काय ते. आता काय विचार करू? आलीस ना सह्या करून आपलं तोंड काळ करून एवढं सांगून पण. ए काना, तेवढी अक्कल आहे मला. अजून सह्या नाही केल्यात मी. जानकीला सांगितले उद्या सकाळी येऊन सह्या करते म्हणून. आयुष्यात पहिल्यांदा शहाणपणाचं काम केलं जाय. आता ध्यान देऊ नये. महाभारतात जशी कर्णाला कवच कुंडले मिळाले होते की नाही, कशी तुला कवच कुंडले मिळाले. तुझ्या सह्या ग काय, तुझ्या सह्याला डिमांड प्राप्त झाली. पण एक लक्षात ठेव, एकदा का तू सह्या केल्यास तुझी कवच कुंडली गेली. मग नरसिंह त्याच्या नखाने तुला कधी कसा फाडल ते सांगता येणार नाही. बरोबर आहे तुझं. बापडा बोलतोस, गोष्टी सरळ सरळ ध्यानात आणून देतोस. कारण आम्ही महाभारतातल्या संजयचे वंशज आहोत. आम्हाला लांबचं पण दिसतंय. आणि तू गांधारीची वंशज. डोळ्यावर पट्टी बांधून जाणून बुजून आंधळी झालेली. पट्टी काढ डोळ्यावरची आणि आजूबाजूला नीट बघायला शिक. ठीक आहे, आता पुढं काय करायचं ते सांग. सांगतो तो पण चणे संपू. चणे सोलतेस ना, तसा एकेका किल्लेदाराला सोलायचा आपण. आयुष्यात कधीही कोणाला कमी लेखू नये हा धडा मी शिकलो या हॉटेलच्या निमित्तानं. कोण कुठली सुगंधा तिची मनधरणी करावी लागतात मला. माझ्या घरातल्या लोकांच्या जीवावर उठलेली ही बाई, तिचं काय इतकं ऐकून घेतोय. कधी कधी वाटतं तिला जन्माची अद्दल घडवावी.
कधी कधी वाटतं कोण ही फडतूस बाई, तिच्या जर का हातापाया पडावं लागत असेल तर नको ते हॉटेल बिटेल. तुम्ही काय असा विचार करताय? सुगंधाशी बोलली आहे मी, ती झालीये तयार सह्या करायला. आणि एकदा का सह्या झाल्या की काय करायचं ते बघू आपण. सुगंधाने एका सहीसाठी मला जितका त्रास दिला ना तितका आजपर्यंत कोणीही दिला नाही. राजकारणात कोणाची टाप नव्हते मी सांगितलं काम न करण्याची. वर्ष आयुष्य छान जगलो, स्वतःच्या मस्तीत जगलो. आणि आज ही सुगंध. राजकारण सोडून आता मी चांगल्या मार्गाला लागलोय, काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. तर या सुगंधासाठी मला माझं काम थांबवावं लागतंय. तुम्ही नका त्रास करून घेऊ. सुगंधा या प्रकरणाचा आज सोक्ष लागेल. एकदा तिने सही केली की सगळा प्रश्नच मिटेल ना. जानकी, राजकारणातून निवृत्त झालो असं वाटलं होतं की उरलेलं आयुष्य छान छान पद्धतीनं घालवू, म्हणून हे ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतलं. तर या फडतूस बाईच्या सहीसाठी ते अडकावं याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. माझ्या भावाला आयुष्यात कधी इतकी भीक घातली नाही मी, तितकी त्याच्या बायकोला घालावी लागते. काय कुठे ती? बघते, बोलवून आणते तिला. तुझी अट आम्हाला मान्य आहे. मुकाट्यानं सह्या कर. सुगंधा, मी तुला कायमचं या घरात ठेवून घ्यायला राजी झालोय ना, मग काय हरकत आहे, सह्या कर ना. नाही, तुम्ही म्हणजे माझी अट मान्य केली आहे, पण त्याचा पुरावा काय माझ्याकडे? कसला पुरावा? म्हणजे तुम्ही मला कायमचं घरात ठेवून घ्याल ह्याची काय गॅरंटी? नक्की काय हवंय तुला? मला एखाद्या असल्या कोर्टाच्या स्टॅम्प पेपरवर असं लिहून द्या की तुम्ही मला या घरातनं कधीच बाहेर काढणार नाही म्हणून. नाही म्हणजे उद्या कोर्टात बिरटात जायची वेळ आली तर माझ्याकडे काहीतरी पाहिजे ना सिद्ध करायला की तुम्ही मला सांगितलं होतं घरात राहा म्हणून, आणि ते मिळाल्या बगर मी सह्या नाही करणार. आत्याबाईंच्या खोलीत सापडल्या या. काय? कसला स्टॅम्प पेपर? काय बोलतेस? शुद्धीवर आहेस का तू? मी काही लिहून घेऊन देणार नाहीये. जेलमध्ये सडत पडली होतीस, तिथून उचलून घरात आणलं. खरं आता माज आला का तुला? मुकाट्यानं सह्या कर. सुगंधा, तू काय बोलतेयस? डोकं फिरलंय का तुझं? तुझं काय म्हणणं आहे? आम्ही तुला फसवणार आहोत? आणि फसवलं तर स्वतःच्या भावाला तुरुंगात पाठवायला कमी नाही केलं तुम्ही. त्याच्या बायकोला दिलेला शब्द पाळल्याची काय गॅरंटी? तू सह्या करतेस की नाही? हे बघा, तुम्ही मला कागदावर लिहून दिल्याशिवाय मी कुठल्याही चिठोऱ्यावर सुद्धा सह्या नाही करणार. जानकी, खूप ऐकून घेतलं मी हिचं. ते हॉटेल झालं नाही ना तरी चालेल, पण मी हिला या घरात थारा देणार नाही. अहो तुम्ही शांत व्हा ना. ती एक मूर्ख आहे, तिच्यासाठी तुम्ही का त्रास करून घेताय? तुम्ही शांत व्हा. गणेश, तुम्ही थांबा, मी आलो हॉलमध्ये. संगीताई,
हा रामदादा, आत्याबाईंच्या खोलीत सापडल्या या. मी त्यांची खोली साफ करत असताना त्यांच्या कॉट खाली सापडल्या. खॉट खाली? बरं ठीक आहे, तुम्ही जा. गोळ्या सापडल्या म्हणजे आत्याबाई गोळ्या घेत नाहीयेत का काय? मी रोज ठेवून जात होते, पण यांनी गोळ्या घेतल्याच नसेल तर. जानकी वहिनी सांगत होते की कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी सुगंधाने या घरामध्ये कायमचं राहू द्यावं अशी मागणी केली. फार काही अवघड नाहीये, ही लगत तिच्या सह्या झाल्या की आपण तिला हाकलून देऊ शकतो. वाकणीस ती अशानं बधणाऱ्यातली नाहीये. तिचं डोकं कुठे चालेल ना काही सांगता येत नाही. आज भेटली होती. तिला या घरात कायमचं ठेवणार असं स्टॅम्प पेपरवर लिहून हवंय तिला. कधीतरी माझं डोकं फिरलं ना तर. साहेब तुम्ही शांत व्हा. सुगंधा कितीही नालायकपणा करत असली तरी तिला अशा प्रकारे आपण नाही धडा शिकवू शकत. तुम्ही जर असं वागलं तर काय विरोधकांना उत्तमच आहे. तुम्हाला लगेच टार्गेट करतील. आधीच रमावतीच्या घराच्या बांधकामाच्या बाबतीत आणि हॉटेलच्या बांधकामाच्या बाबतीत अडथळे येत आहे. असं झालं तर मग विरोधकांना आयतं खोलीत मिळेल हातात. मग काय करू वाकणीस? एक काम धड होत नाही. इथून राजस्थानला गेलो तेव्हा खूप उत्साहात होतो. तिथला दौराही खूप छान झाला. वाटलं इथे आल्या आल्या दुसऱ्या दिवशी लगेच हॉटेलच्या कामाला सुरुवात होईल. आणि सुगंधा नावाची बाई माझ्या स्वप्नांच्या वाटेत आडवी आली आणि मी गप्प राहण्यापलीकडे दुसरं काही करू शकत नाही. कधीतरी माझ्या तडाख्यात आली ना तर फार महागात पडेल तिला. साहेब मी वेगळ्या प्रकारे बोलून बघतो तिच्याशी. काय आतापर्यंत आपण खूप चांगल्या पद्धतीने वागलो तिच्याशी, त्यामुळे शेफार नाही. शेवटी सापाला कितीही दूध पाजलं तरी कधी ना कधी डसतोच तो. मी बोलून बघतो तिच्याशी, तुम्ही शांत. तुमची तब्येत बिघडली ना सगळेजण मला रागवतील. काय बोलतेस तू? तुझा काय संबंध? घरात नोकर म्हणून राहतेस ना तू. तुला कोण कशाला ओरडेल? वाकणी सध्या तरी मला एकच पर्याय दिसतोय. तो म्हणजे रमावतीच्या हॉटेलचं काम सध्या बाजूलाच ठेवावं. अहो पण साहेब दुसरं काय करणार वाकणीस? या सुगंधाच्या सहीचं घोंगडं किती काळ भिजत ठेवणार? तुम्ही एक काम करा. या प्रोजेक्टच्या संदर्भात जितके लोक आपल्या बरोबर आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट्स, सगळ्यांना सांगून ठेवा की सध्या तरी हे प्रोजेक्ट होल्डवर आहे. फार तपशिलात काही सांगू नका. सुगंध वटणीवर आली की मग हॉटेलचा विचार करता येईल. ठीक आहे, आजच कळवतो. आणखी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. आत्याबाई. आत्याबाई कशी आता तब्येत? बरं वाटतंय ना? तू कशाला आलीस इथे? घरात काही कामं नाहीत का तुला? जा बघू तू. अहो पडू देत ना मला जरा. आत्याबाई तुमची औषधं घेण्याची वेळ झाली आहे म्हणून आली आहे मी इकडे. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घेऊन टाका. काही नको आहेत मला त्या गोळ्या बिळ्या. असं करून चालायचं नाही. या गोळ्यांनी तुमचीच तब्येत ठीक होणार आहे ना. आणि आत्याबाई गोळ्या घेतल्या नाहीत ना तुम्ही तर डॉक्टर आम्हालाच रागवतील. तुला एकदा सांगितलं ना मला गोळ्या नको आहेत म्हणून. डोक्यात शिरत नाही तुझ्या? आत्याबाई अहो असं करून कसं चालेल? तुम्ही औषधं नाही घेतली तर तुम्हाला बरं कसं वाटणार? तब्येत ठीक व्हायला पाहिजे ना. असं करून चालणार नाही. मी आणली आहेत औषधं घ्या. आणि तुमची तब्येत बिघडली ना सगळेजण मला रागवतील. काय बोलतेस तू? तुझा काय संबंध? घरात नोकर म्हणून राहतेस ना तू.
तुला कोण कशाला ओरडेल? गोळ्या घेणारच नाहीये मी. पण जे काय बोलायचंय ना ते नरसिंहाशी बोलीन. तुझा काय संबंध आहे त्याच्याशी? मी गोळ्या का घेतल्या नाहीत, कधी घेणार आहे हे विचारणारे तू कोण? तुला खुलासे करायला मी काही बांधील नाहीये. दया दाखवून घरात ठेवली तुला तर डोक्यावरच बसलीस की तू. चालती हो इथून. आणि पुन्हा बजावून सांगते तुला, गोळ्या घ्या म्हणून माझ्या मागे लागायचं नाही.